निकष लावले, एका अंगठ्याच्या ठशावर तुमचं कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ केलं का नाही उद्धव साहेबांनी? बांधवांनो, त्यावेळेस कुठली निवडणूक होती? कुठल्या निवडणुकीचं मतदान होतं? जी लोक तुम्ही मागणी केली का? शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकऱ्याची व्यथा आणि शेतकऱ्याला काय गरज आहे ही भावना समजून घेणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांनी केलं. आज जे म्हणतायत ना की कोरोनाच्या काळामध्ये साहेब घरात होते, मग मोदी काय रस्त्यावर फिरत होते काय? मोदी साहेब कुठे रस्त्यावर फिरले का? आता कोरोनाच्या काळात सगळे घरात होते. अरे पण त्या घरात बसून सुद्धा आपल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आणि ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली, अशा पद्धतीनं जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या पहिल्या 3 मुख्यमंत्र्यांमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब घरात बसून निवेदन करून दाखवले. आज तीच माणसं सत्तेत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उद्धवजींवर बोलतायत. साहेब आपण मागणी केली, त्या मागणीला तर हारताळ बसला आणि सरकारनं घोषणा काय केली? 31,800 कोटी रुपयाचं काय दिलं? याच पॅकेजची वस्तुस्थिती शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी, नेमकं ह्या पॅकेज पैकी तुमच्या पत्रात काय पडलं, तुमच्या खात्यावर काय पडलं हे जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले. मला तुम्हाला विचारायचंय, किती पैसे पडले हो खात्यावर? इतर पट्ट्या काल 6 रुपयाचा हायेस्ट होता, आज 2 रुपयाचा लावलाय. काल 6 रुपयाचा हायेस्ट होता, आज 2 रुपयाचा निघालाय. नवीन रेकॉर्ड आहे. मनी ऑर्डर त्याचाच माघारी पाठवून द्या, 2 रुपये दिलेलं. आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, बुजलेल्या विहिरीसाठी सरकारनं जाहीर केलं की 30,000 रुपये देऊ. कुणा कुणाला मिळालं? आणि एक जण तरी करा की. खरवडलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये देऊ. किती जणांना मिळालं? 31,800 कोटीच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्यानं इथं येऊन फक्त शेतकऱ्यात उभा राहून दाखवावं, लोक दाखवतील तुम्हाला काय फरक पडलंय. ही परिस्थिती आहे, ही अवस्था तुमची आहे. आणि आज मला साहेब सांगायचंय, 20-20 झिरोचा भाव खरीपाला काय होता खताचा? आज कसं वाटतंय? आता ह्या सरकारचं मी तुम्हाला सांगतोय, तुमचं मत घ्यायचं होतं निवडणुकीच्या आधी. ही सरकार काय करत होतं बघा, काय करत होतं? 1 फुल 2 हापचं आनंदाचा शिदा चालू होता. लाडकी बहीण, जेवढ्या घरात महिला आहेत त्या सगळ्याला लाडकी. तेव्हा काय अट नव्हती, निकष नव्हती. आणि तुम्हाला आता मला विचारायचंय की मतदान पार पडलं, तुम्ही त्यांना सत्तेत बसवलं, सत्तेत बसवल्यावर आता आनंदाचा शिदा आला का? आता लाडक्या बहिणीवर सुद्धा कशी कुऱ्हाड आहे. घरात 7 जर माझ्या भगिनी असतील, 5 जर भगिनी असतील तर 7च्या 7, 5च्या 5 माझ्या बहिणीला नाही मिळणार पगार. फक्त 2 घरातल्या. आणि ती ठरवायचं कोणी? या थांबा जरा, एवढं पिटू नका, थांबा थोडं सावकाश, हळूहळू. लई चार्जिंग जास्त झालेली आहे. बांधवानो, ही परिस्थिती आपली आहे. आणि म्हणून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःचं मत त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, मत घेण्यासाठी लोकांना खोटी आश्वासन देणारं कोणतं सरकार आहे? आणि ज्या वेळेस कोणतीही निवडणूक नव्हती त्यावेळेस कर्जमुक्ती करणारे कोण आहेत ही मला वाटते सामान्य शेतकऱ्याला प्रत्येकाला माहिती आहे. मी फक्त शेवटचं सांगणार आहे तुम्हाला साहेब, मी लोकसभेत मागणी केली 17 त्या ठिकाणी ह्या सरकारनं जवळपास 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय, राईट ऑफ केलंय. कुणाचं? कारण उद्योगपती रोज फाशी घेऊन मारायला होता का नाही?
अदानीनं घेतली का कोणतरी घेतली असं सारखं रोज चालू होतं, म्हणून त्यांच्यावर किंवा आली सरकारनं त्यांचं 17 लाख कोटीचं कर्ज काय केलं. मला तुम्हाला वस्तुस्थिती सांगायचंय, 75,000 कोटी रुपयात युपीएच्या काळात शेतकऱ्याचं भारत देशातल्या कर्ज माफ झालं होतं. किती? 75,000 कोटी रुपयात एकदा. या 17 लाख कोटीमध्ये 22 वेळेस तुमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 22 वेळेस. एकदा तरी करायची दानं दाखवली का? एकदा तरी. बरं का कर्जमाफी मागतोय? अरे आमचं सोयाबीन जर 11,000 विकलं गेलं असतं तर आम्ही भीक मागायचा भिकाचा कटोरा घेऊन तुझ्या दारात कर्जमाफी मागायला आलोच नसतो. आमचं 11,000 रुपयाचं सोयाबीन आज कितक्या नाही घ्यायला. 11,000 सोयाबीन 4,000 3800 3500 काल केंद्र सरकारनं डिओशी आयात केली. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं ना 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन आज आपल्याला 4,000 रुपये विकावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे का नाही? ह्या पद्धतीनं वागणार ही सरकार आहे. कांद्याच्या बाबतीत तसं. म्हणजे आज तुमच्या अदानीनं जर सिमेंटचं पोतं तयार केलं तर त्याला तुम्ही म्हणता का नाही 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 450 बोलू नाही कमी करा. तिथं म्हणताय का 100 चीक. मग आमचं सोयाबीनचं पोतं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करून त्या ठिकाणी पिकवलंय. आमचं सोयाबीन कार बाबा 11,000 4,000 विकायला लावतो. ही प्रश्न आहे का नाही तुमच्या मनात? आज बांधवानो ह्या पद्धतीनं वागणार हे सरकार आहे आणि ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले आहेत आणि निश्चितपणे आपल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे पुढे लढत येत आहेत त्याच्या पाठीमागे आपण सगळेजण आहेत का नाहीत? आणि साहेब आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही कोण म्हणून त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत का नाहीत आपण? अहो शेतकऱ्याला विचारलं कितकं देणार तर मग ते राजकारण करू नका. आता काय पडले राजकारण? ते साहेब बोलणार आहे थोडं थांब. तुम्हाला सगळं माहिती आहे भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया और वही अजित पवार फिर किधर गए? भाजपा के वॉशिंग मशीन में. और धोखे साहब के 70,000 करोड़ का घोटाला झालं का साहेब? ही बांधवानो परत साहेब आता आपल्याला सांगणार आहेत. माझ्या भाषणानंतर या ठिकाणी शेतकरी बोलणार आहेत. बांधवानो ह्याचाच हिशोब आपल्याला घ्यायचा आहे आणि हे हिशोब सुद्धा सारखं सरळ करणं आपली जबाबदारी आहे. साहेब मी एकच फक्त सांगतो आणि थांबतो. आमच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6,200 बोगस मतदार वाढवले होते. 6,000. आणि ही बोगस मतदार वाढवलेलं आपल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही तक्रार केली. आम्ही तक्रार केल्याच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं व्हेरीफाय केलं. त्यांच्या लक्षात आलं की ही बोगस नावं त्या ठिकाणी वाढवली गेलेत आणि हे सिद्ध झाल्याच्या नंतर मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 6,200 बोगस मताची नोंदणी ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालाय. दिली का नाही? झाला का हो तपास त्याचा? जर साहेब त्याचा तपास झाला तर ती मुलं नेमकी कोणत्या मेडिकल कॉलेजची आहेत आणि कोणत्या पुढाऱ्यानं ही वाढवायचा प्रयत्न केला ते सुद्धा या महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. पण सरकार यांचं आहे, त्यांनी आजपर्यंत त्याची तपासणी केली नाही, त्याचा तपास लावला नाही. साधा विषय, एका मोबाईलवरून 5 मतदार नोंदवले, ज्याचा मोबाईल नंबर आहे त्याला बोलवायचा. कुणाच्या सांगण्यावर नोंदवली सांगाल का नाही? पण साहेब हे उघड केलं, ह्याचा तपास लागला तर ह्याच्या माग मत चोरी करणारी कोणची यंत्रणा आहे हे मला वाटते पूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या समोर येईल. म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी घाबरतायत. मला वाटते अजून शेतकरी या ठिकाणी बोलणार आहेत. कोण बोलणार आहे? शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं 5 दिवस, अशा शेतकरी भगिनी
इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा जय जिजाऊ, जय जय शिवराय, जय जवान, जय किसान. तर मला इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचंय की मी येरमाळगावची मंदाकिनी रामकिसन बारकुल आहे. तर मी आपल्या शेतकऱ्यासाठी मी उपोषण केलं. विशेष म्हणजे माझ्यावर एवढा म्हणजे दुःखाचा एवढा डोंगर होता ना की ही आपल्या हातातलं आलेलं पीक वाया गेलं, आमच्या शेताला सगळं चिपड लागलं, घरात पाणी साचलं, याचं टेन्शन माझ्या सासऱ्याने घेतलं आणि त्यांना अटॅक येऊन ते वारले. त्यांचा मी 3रा दिवस केला, सावडलं, ती विधी उरकली की इकडे मी आमरण उपोषण केलं. अमोल जाधव ही कारीगावचे एक माझे बांधव आहेत. कारी ही माझं माहेर आहे आणि येरमाळा सासर आहे. तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय भेटावा ह्याच्यासाठी मी खूप म्हणजे असं प्रयत्न केला. मी माझं दुःख बाजूला ठेवलं, नावं ठेवणाऱ्यांनी ठेवलं, चांगलं म्हणणाऱ्यांनी म्हणले, पण शेवट माझा हेतू काय होता ही माझ्या लक्षात आलं की आज माझा शेतकरी जगला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला न्याय हा भेटलाच पाहिजे. आज सगळ्याला न्याय भेटत पण माझ्या शेतकऱ्याला का न्याय भेटत नाही? आज माझा शेतकरी हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून लेकरांना शिकवताय, इतकी फी भरताय, तर एवढा शेतकरी अन्याय का? हे सरकार काय म्हणताय की हे आता जी सरकार आहे त्यांचं म्हणणं काय होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस शेतकऱ्याचा 7-12 करू आम्ही, कोरा कोरा कोरा. आणि आता काय म्हणत्या की ज्यावेळेस वेळ येईल, ज्यावेळेस ही दुष्काळ पडेल त्यावेळेस आम्ही कर्ज माफ करू. आज माझा शेतकरी वारंवार फाशी घेतोय. आज त्यांच्या घरावर उन्हाळा आलाय, त्यांच्या डोक्यावरचे छत्र सगळं गेले. मग ही सरकार निर्णय घेणार कधी? सगळं माझा शेतकरी संपल्याच्या नंतर निर्णय घेणार का? आज माझ्या शेतकऱ्याला इतकी बिकट वेळ आली, पण जर ह्या माझ्या शेतकऱ्यावरची जर वेळ टाळायची असली तर आपल्याला एकजुटीची गरज आहे. मी कोणत्या राजकारणात नाही, मी फक्त समाजसेवा म्हणून कार्य करते आणि माझी सुरुवात संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांच्यापासून झालेली आहे बांधवांनो. तर मला फक्त एकच सांगायचं की आपल्याला एकजुटीची गरज आहे आणि आपल्याला आता ही सारी माहिती आपल्याला सहकार्य करतील, आपल्याला पण यांची गरज भरपूर आहे. तर ह्यांना साथ द्यावी आणि आपण आपली कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या सरकारला सोडायचं नाही. कारण की हे शेतकऱ्याचा विचार का करत नाही सरकार आजपर्यंत? माझ्या कार्यक्रमाला कितीतरी बांधवांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली. अमोल जाधव यांच्या पोटात 14 खडे होते स्टोनचे, तर तरी त्यांनी आमरण उपोषण केलं. त्याच्यासोबत मी होते. 4 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं, पण या सरकारने त्याची दखल घेतली नाही. अक्षरशः मी शेवट पुन्हा झाडावर चढले आणि म्हणलं जसा माझा शेतकरी मरते ना तसं मी गळाफास घेते आणि इथं माझं जीवन संपवते. तुम्हाला शेतकऱ्याला नाही द्यायचं नाही तर. त्यावेळेस मग कलेक्टर आले आणि हे दादांनी पण आम्हाला साथ दिली, दोन्ही पण. मी एक ग्रामीण भागातली महिला आहे, मला काही जास्त एवढं बोलता येत नाही, पण जी मला समजतंय तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करते. तर मला एवढं सांगायचंय की मी होता एवढं मी जीवाचं रान होईपर्यंत मी शेतकऱ्यासाठी लढल. फक्त मला तुमच्या एकजुटीची आणि तुमच्या साथीची गरज आहे. तर आपला शेतकरी जगलाच पाहिजे, आपला शेतकरी वाचलाच पाहिजे. कारण की आपल्या सोयाबीनला भाव नाही, आपल्या मालाला भाव नाही, तर ह्या सरकार पुढे हात बसवायची आपली काहीच गरज नाही. आपण सरकारला देऊ 10,000 रुपये महिना जर कमी पडत असेल तर. पण ही सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही. त्याच्यामुळे एकजुटीची गरज आहे आपल्याला सगळ्याला बांधवांनो. त्याच्यामुळे विचार करा. आणि विशेष म्हणजे आत्महत्या कुणीही करायच्या नाहीत. आजपर्यंत ऐकलंय का कुणी की शेताचं एवढं नुकसान झाले म्हणून एखाद्या महिलेनं गळाफास घेतला म्हणून? बांधव आपले पुरुषच जास्त कसं करतात. मग ते पुरुषांना का कळत नाही की बाबा आपल्या घरावरचं छत्र हरवत आहे, आपल्याला असं मोठे दाखवत नाही, येत नाही. फक्त येते कशाला की 3रं 10व 12व 13व नंतर आपल्या दारावर जातात, पण आपल्या मुला बाळाला विचारत नाही. ही माझा स्वतःचा अनुभव आहे, सांगते बांधवांनो. कुणालाही राग येऊ देऊ नका, पण ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं विचार करा आणि शेतकऱ्याची एक संघटना करा आणि एकजुटीनं लढा. जय जवान, जय किसान. यानंतर आपल्या ताकविकीच्या शेतकरी भगिनी मोहरबाई गायकवाड ही शेतकऱ्याच्या अडचणी सांगतील. मोहराचे कशाची पैसे येते ती साहेब जे शिवाय घाबरून गेला. सकाळी आले इथे. आता यांनी बोलले ते ताईने, आता दुसरं काय बोलायचं? आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याला कोणतीच सवलत नाही. लाच देतोय भडवा अटल बिहारी वाजपेयी सारखा, त्यानं लाच देतोय. ही नाही पाहिजे सरकार. आपल्या साहेबाला निवडून आणा. आता नवीन पोरं उभा करा, जुने म्हातारे मागच सरा. माझं एवढं म्हणणं आहे. शेतकऱ्याला काय मिळतंय? काय मिळालं नाही मला, काय सूट नाही साहेब. रुपया नाही तुम्हाला चौकशी करायला.
माझे पासबुक देते, काय सुद्धा देत नाही ती. मी मागासवर्गीय आहे, मोरबाई विनायक गायकवाड जय भीम वाली आहे, मला काय सुद्धा नाही. ही भांडकुळ इथं काय करते ती, आलेली भाजीपाची लोक भोकात घेऊन बसते ती नालायक लोक. नाही लय जीव पडलाय. आज मी निराधार महिला आहे, निराधार महिला आहे मी, मला रुपया नाही. भाजी पोळे काय करते ती, त्यांना घेऊन जाते ती, सावला धाबा बसते ती, तिथं खाते ती, पेते ती आणि तिथून निघून जाते ती. आम्हाला शेतकऱ्याला कोणतीच सवलत नाही. जे आपण जे पॅकेज जाहीर केलं त्याच्याविषयीच आपण भूमिका मांडा. बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, आत्महत्याचा विषय सगळ्यांना माहिती आहे, पण जो 31,000 कोटीचं पॅकेज आपल्याला आलं का? जे जमीन वाहून गेली, घडून गेली, आपली विहीर बुजली, गुरंढोरं गेले, घरदार वाहून गेले, याच्यावर कोण आला बोलायचं? ते आलं का नाही आलं एवढं विचारण्यासाठी साहेब आले. आलं नसत तर सरकारवर आपल्याला दबाव आणायचंय. आणि ज्याला आलं असेल रक्कम मध्ये असेल तर तेही सांगायला काही हरकत नाही. हॅलो, मी कल्याण व्यंकटराव देशमुख केशेगाव. मी सर्वसाधारण शेतकरी आहे. आपल्याला या शासनानं रक्कम मिळेल, तुम्हाला या ठिकाणी पैसा भेटेल, अशा प्रकारे ते भेटेल म्हणून सांगितलं. पण साधा तलाठी आणि तलाठीच्या हाताखाला कोतवाल शेतापस्तोर बांधावर जाऊन त्यांनी साधा पंचनामा सुद्धा केला नाही. ज्या वेळेस केशेगावला आपले लाडके खासदार त्यांचा दौरा होता त्या दिवशी सगळेच अधिकारी त्या ठिकाणी होते, पण त्यांच्या बरोबरच त्यांनी चिखलात गेल्यावर एकही अधिकारी मध्ये गेला नाही. आणि त्याच्या पाठीमागे यांनी आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही तलाट्यानं कुठलाही या ठिकाणी पंचनामा केला नाही, यादी जाहीर केलेली नाही. त्यांना प्रश्न आपण केल्यानंतर ते म्हणतात यादी आहे, तहसीलला जाऊन बघा. पण तहसीलदार साहेबांना सुद्धा जाऊन आम्ही जी यादी विचारली, त्यांच्याकडे यादी आलेली नाही. म्हणून साठी शेतकरी आज नाका तोंडात गाळ जाऊन मरायची वेळ शेतकरी आलेली आहे. तर शेतकऱ्याला जर सहकार्य पाहिजे असेल आणि शेतकऱ्याची व्यथा कोण जाणून घेणार असेल तर आपल्याला या ठिकाणी 2 चाकं लागतात. गाडी चालवायची म्हणलं की 2 चाकं. आपल्या धाराशिव जिल्ह्याला खासदार आणि कळंब धाराशिव तालुक्याचे आमदार हे आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाठीमागे उभं राहायचं. बरोबर आलेले असणारे या ठिकाणी आमच्या खात्यावर काही आलेलं नाही. मलाच कसं माहिती का, माणूस बोलताना फक्त नेमकं तेवढंच बोलत बसणार नाही. ह्यांनी केलेलं जे कार्य आहे ते आमच्यासाठी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तो असणारा समोर जनतेला सगळ्या माहित आहे, कोणाच्या सांगायची गरज नाही. शेतकऱ्याला कुणाला काही रुपयाची गरज भेटलेली म्हणजे अनुदान भेटलेलं नाही. एकरी कुणाला 7.5 हेक्टरी 7,500, तर कुणाला 2 रुपये, कुणाला 6 रुपये अशा प्रकारचं अनुदान आलेलं आहे. अनुदान मिळालेलं नाही. दिपाळीला प्रत्येक वेळेला आतापर्यंत आनंदाचा शिरा हा येत होता. 100 रुपये घेऊन 1 तेलाची पिशवी आणि असताना कुठे 1 किलो साखर अशा प्रकारे. पण या वेळेस हायब्रिड, त्या हायब्रिड मध्ये निशा जे आम्ही आमचं अन्नधान्य उन्हाळ्यात वाळवून त्यात गोळ्या टाकून पावडर टाकून ठेवलेलं होतं, त्या हायब्रिड मधल्या निशा आमच्या खायच्या जवारी झाल्या साहेब. ह्याच्यापेक्षा जास्त व्यथा सरकारमुळे या शेतकऱ्याची आम्ही काय मांडावी, याच्यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही. मी अनपढ माणूस आहे, 7वी पास, याच्यापेक्षा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मारुती बापराचा रहिवासी आहे. हे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आपल्याला आता सध्याचे मुख्यमंत्री असेल ते आपल्याला वाटतात. माझे असले तरी यांच्याशिवाय आपल्याला कागदयंत्र नाही. आणि आपल्याला अनुदान विमा 22, 23, 24 वर्षाचा या 3 वर्षाचा विमा जाहीर केला. आपल्याला 1ही रुपया विमा अजून आलेला नाही. हे सरकार नुसतं फसवेगिरी सरकार आहे. नुसतं बोलतंय एखाद वागतंय. या दिवाळीला या मुख्यमंत्र्यानं आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कधीच कोणी एवढा असं दिलं नाही.
आता हायब्रिड दिवाळीच्या सणात दिले असं कधीच घडलेलं नाही. याचा किती कौतुक करावं या मुख्यमंत्र्याचं, या फडणवीस सरकारचं. कमीच आहे. हायब्रिड खाऊ घालते लोक, जवारीच्या भाकरी खाली आणि हायब्रिड खाऊ घालते. म्हणजे असला मुख्यमंत्री आतापर्यंत कधी बघायला नाही. आतापर्यंत एवढा पूर झाला, अतिवृष्टी झाली, आपल्याला कुठल्याही प्रकारची अजून मदत मिळाली नाही. 18,500 जाहीर केलं, नंतर पुन्हा 8,000 जाहीर केलं, 7,000 पुन्हा लोकांना पडून जायची. कसलं सरकार आहे. आपण उद्धव साहेबांना आतापर्यंत त्यांनी नुकतं न सांगता आपल्याला कर्जमाफी दिली. यांनी लोकसभेपर्यंत वरडून सांगून यांनी काहीच केलं नाही. तर या सरकारला आपण चांगला धडा शिकवायचा, आपण सगळ्यांनी एकजूट करायची, एवढंच मी करतो. मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधा. खाली खाली हातावर करून खाली वे. उपस्थित सर्व शेतकरी दादांनो आणि ताई, नेहमीसारखं मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये. कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तांजाम असतो मोठा, मोठं व्यासपीठ असतं, त्याच्यासोबत काय असतो ते डी झोन असतो, आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता. मी काय आज मत नाही मागायला आलेलो आहे, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव, मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव या लोकसभेच्या याच्यात आला, आणि औसाने पण आपल्याला मागे आमदार दिलेला आहे. पण कोणी काही दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा. आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती, नाही तुम्ही पोचलो कसं असतो तिथपर्यंत, बरोबर ना. तुम्हीच मला तिथे देऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे. आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढायला येतात, मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं, बरोबर ना. आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय. कसला मोठा माणूस. आज आता दिवाळी नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच शेतकरी बोलवायला लागले, साहेब आमच्याकडे पण या, आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही. मग नेमकं पैसे जात आहेत कुठे. ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी. म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी. कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर. आता ओम दादा तू बोलला ते बरोबर आहे. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का. आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याला घर बांधायचंय, घर वाहून गेलं. सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का. यांचे सगळे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरात राहतात, आणि उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरतो, मेहनत करतो, आणि तो काही भीक नाही मागत आहे. जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला, ज्याला हमी भाव म्हणा, तर तुम्हाला कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल अजिबात नाही. पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं, आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल होऊन जातं. आता माती पण वाहून गेली, मग मोल कसलं. खरडून गेलेली जमीन आहे, त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे.
मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत अडाणी माणसं, शहरी बाबू. मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय. नाही कळत म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो. तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा. सांगतो ना, येतो ना. अरे वा, फार प्रेम दिसतं तुमचं. सांगतो, थांबा थांबा, सगळं एक एक जरा आता जरा कुठे पोतडीत नाही एक एक गोष्टी काढायला लागलो. मला पहिलं तुमच्या दुःखाबद्दल बोलू द्या. आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत आहे लाडकी बहीण नका बंद करू. ऐका, अरे ऐक ना दादा, ऐक ना दादा. आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम ऐकवतो आणि आधी कर्जाचं बघूया. एक मिनिट. आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. झाला का? बाजूला टाळ्या, बाजूला टाळ्या. हेच तुम्हाला मी सांगतोय. जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा. आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात, आता कुठे पळाला चोरा. हा, मत चोरा, मत चोरी करून सत्तेवर आलाय. तसंच माझं मत उलट आहे. लाडकी बहीण योजना बंद करू नका, पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या. बरोबर. पण आमचं म्हणणं काय, आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना भूतो ना भविष्यात. असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या, मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं, त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं, कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, थोडासा दुष्काळी पाडा पाहिजे तर. पण आता जो काही पाऊस आला, काल सुद्धा फिरलो, त्यांनी मला सांगितलं नदी पात्रातनं पाण्याचे लोंढे जे वाहून आले लोटच्या लोट, त्यांनी जमीन खरडून गेली, विजेचे खांब उद्ध्वस्त झाले, पूल पडले, सगळं पडलं, रस्ते वाहून गेले. आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. टोमणे, हा टोमण्याला पण टोला जरूर मारणार, हा टोलाच मारायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे, हा टोमणा आहे काय? हा, पण आता मी फिरतोय, मी कुठे माझं कौतुक सांगतोय, कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय, मी त्यावेळेला फिरलो का हे मिळाली की नाही, मिळाली की नाही, मी नाही केला असं, कारण माझं कर्तव्य केले की उपकार नव्हते केले. बरोबर. तेव्हा हे कसं करत होते, लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे, मिळाले की नाही, मिळाले की नाही. मग महिला पण म्हणजे साध्या आहेत, त्यांनी केलं त्यांच्या 70 मिळाले मिळाले आणि देऊन बसली मत. पण स्वतःची टिमकी तेव्हा वाचवली या लोकांनी. आता का नाही विचारले लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळतात केले पैसे? आता का नाही विचारले शेतकऱ्याला? पॅकेज म्हणे 31,000 किती 800 कोटी, म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं. जाहीर करायला कोणाचं काय जाते, पण जाहीर केलेल्यातल्या 31,800 कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले? ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्र्यांपेक्षा आनंदी मी असेल. म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला? विकास, याला म्हणतात विकास. शेतकरी मेला तरी चालेल, शेतकऱ्याच्या उरावरनं मी तो आता शक्तीपीठाचा तो आहे वेळ तिथे प्रश्न, सुपीक जमिनी बिमिनी काही बघत नाही, त्याच्यावरनं रस्ता, शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नाही, शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री म्हणतात विकास. आणि आज मी फिरतोय तुमच्याकडे, मी फिरायला लागल्यानंतर सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते विद्या आहेत कुबड्या. आता अमित शहा म्हणाले, मी नाही म्हणाल, कुबड्या कोण म्हणाले त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आलेत अंगावरती तरतरीत, आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा, पंचायत होते नाही तर. कारण घर सोडून हे कोण मला सांगणार आहे? यांनी पक्ष बदलणारी लोक, 50 खोकी घेणारी लोक, सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार, घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत.
म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरिबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती. काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत. मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध का चिडलाय? का चिडलाय शेतकरी? का तुम्हाला आज शिव्या घालतोय? आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो. हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत? हे बाजार बसवे बाजार गुणगे लोक इथे सगळे या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत. पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसते 50-50 खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार, जबरदस्त भ्रष्टाचार. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून विचारायला आलो. एक तर पॅकेज मधले काही पैसे मिळाले का? नाही, मला आता खरं पाहिजे कारण चॅनलवरनं चॅनल हे सगळे जगाला दाखवत आहे. पॅकेज मधला एक पैसा मिळाला असेल आनंदाने सांगा मिळाला. खरं सांगायचं खरडून गेलेल्या जमिनीला काही मिळालं? जी गुरंढोरं वाहून गेली, जनावरं वाहून गेले, दुभत्या गायी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, मुलाबाळांची पुस्तकं वाहून गेली, घरं वाहून गेली, शेतीतली माती वाहून गेली. मिळालं काय? पीक विम्याचे पैसे तर मिळाले ना? अरे नाही कसे? मला तर माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही खोटं बोलताय. ऐका, माझ्याकडे पुरावा आहे. तुम्ही काय म्हणाले आता? 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, बरोबर ना? अरे ऐक रे दादा, अरे दादा ऐका ना माझं, ऐका ना माझं काय बोलणं ऐका. मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणते 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही खोटं बोलताय. अरे ऐक ना, माझ्याकडे पुरावा आहे. अरे 6 रुपये मिळाल्याचा पुरावा आहे. 6 रुपये मिळाले, 3 रुपये मिळाले. तुम्हाला लक्षात आलं? लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणाल खोटं? म्हणजे एवढी थट्टा, एवढी चेष्टा शेतकऱ्याची अद्याप कोणी केलेली नाही. 1 रुपयात पीक विमा बंद, शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा बंद, हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू. हे खोऱ्याने ओढतायत, पैसे नुसतं ओढतायत. आणि आता यांना निवडणुकांची वेळ लागले. उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय, पण तुम्ही कशासाठी फिरताय? सागर गोटे गोळा करायला? आता यांना शेतकऱ्याचं काय नाहीये, पण आता नगर परिषद, पंचायत, जिल्हा परिषद आम्हीच जिंकणार. तुम्ही ठरवायचंय. आम्ही आपल्या तुमच्यासाठी लढतोय. ओम दादा आहे, कैलास आहे, खैरे साहेब आहेत, सगळेच आहेत, अंबादास, प्रवीण स्वामी, सगळेच आहेत, सगळे लढतोय. आणि कोणासाठी लढतोय? काय म्हणून लढायचं? का मी आज तुमच्याकडे येऊन उभा राहिलो? त्या घरी वेळ जात नाही म्हणून? मला हे बघवत नाही आणि फसवेगिरी मला सहन होत नाही म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी. आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे बोलेन ते मी करून दाखवणार आहे. आता अजित पवार जरा थांबा. तुमच्या आवडीचं आता जरा नीट ऐका. त्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. एक पीक महिन्यापासून आहे का? काय तुमचा 7-12 फोन केला? आता काय लावायचं? आता कोणाची अवलाद लावणार? ही खोटी माणसं एवढी निर्दयी. म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाजर फुटणार नाही. यांना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून पडावं लागेल. परत निवडणुका आल्या, काहीतरी कोपऱ्याला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळेपणाने. कारण मी काल पण बोललो, माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये. तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये, तो मनाने श्रीमंत आहे, दिलदार आहे. एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल, पण माझी जनता जगली पाहिजे असा हा माझा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. आता हे जूनचा आहे मुहूर्त काढलाय. निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो. हे
की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. ठीक आहे, दिलं शेतकऱ्यांनी, मत चोरी करून निवडून आले, पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी. पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की त्यांनी मत मागितली होती की तुम्ही मत मागताय ना, आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू. असं तुम्हाला काही निवडीचं स्वातंत्र्य होतं? 1 तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला लावलं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू. आता मुक्ती कधी करणार? जूनचा वायदा केला. जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर. जून पर्यंत तुम्ही जगणार कसे? खरीपाचं कर्ज फेडणार कसं? काय हाती लागले तुमच्या? रब्बीचं कर्ज मिळणार कसं? घाण काय टाकणार तुम्ही? खरडून गेलेली जमीन. जा उद्या मी जर म्हणतो होमदादा एक काम करायचं, आपल्या या विभागातल्या 1-2 शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन बँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी घाण टाकतोय, मला कर्ज दे. देतोय नाही ना? आता हे आता डोक्यावरती असलेलं कर्ज 30 जूनला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? रब्बीचं कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? नाही, आपण धरून चला 30 जूनला करतील असं धरा, पण आतापर्यंत डोक्यावरती कर्ज आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर? 1 लाख, 2 लाख, 3 लाख काही आहे. मग या कर्जाचं काय करायचं? 30 जून पर्यंत समजा नाही आम्ही हप्ते भरत, करताय माफ? कारण करा माफ, आपण कशाला फेडू? पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारावरती? विकायला आहे काय सोयाबीन? घरात आहे काय? कापूस राहिला शिल्लक? काहीच नाही राहिलेलं. म्हणजे मला थोडंफार जे काय कळतं, अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल, पण खरेदी केंद्र कधी सुरू होणार? तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो, तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दराने तो विकून टाकतो. मरतो कोण? शेतकरी. सगळ्यांचीच अडचणी आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत, कांदा, द्राक्ष, फळबागायतदार सगळे, जिरायती, बागायती सगळे. आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला हवे, आम्ही तर लढणार. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू, सगळं करू, मोर्चे काढू, रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही? करणार आहात की नाही? जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू, 7-12 कोरा करू, तुम्ही मतदान करून मोकळे झालात. आता सांगतायत योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू. आता तुम्ही त्याला सांगायचं जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही. असाल तेव्हा जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार. जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान. आणि निर्धार तुम्ही करणार आहात? मग ताई मंडळी पण करणार आहेत, कारण तुमचं घरदार वाल्यावरती पडलंय. आता जसं मगाशी होमदारांनी सांगितलं की पहिल्यांदा सरसकट सगळ्या महिलांना देत होते 1500. आता त्याच्यात सुद्धा त्याच्यात सुद्धा घोटाळा केला, काही बापे घुसवले त्यांनी. मग ऐका, नाही मी आता बोलायचं थांबवतो, तुम्ही फक्त एक व्यथा मांडा, बरोबर आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या बहीण म्हणजे मी काल म्हटलं उपमुख्यमंत्रीचं संविधानिक पदच नाहीये. त्याच्यामुळे एक आहे अनर्थ मंत्री, एक आहे नगर विकास आणि तिसरा ज्यांच्याकडे गृह खाता आहे त्या घराघरात भांडणं लावणारे गृहकल मंत्री. पटते की नाही पटत? पटते ना? कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनींना सरसकट दिले होते 1500. आता केवायसी करायची, त्याच्यानंतर कुटुंबातल्या 2 जणींना मिळणार. 2 जणींना जायचं, कोणी ठरवायचं? कुटुंब प्रमुखांनी. म्हणजे भांडण कोण लावणार घरात? कुटुंब प्रमुख. आता जर का आई आहे, 3 मुली आहेत, 2 मुली आहेत, 1 सून आहे, 2 सुना आहेत, 4 बहिणी आहेत, काय नक्की यातल्या 2 निवडणार? कशा? कोण निवडणार? म्हणजे लागलं ना घराघरात भांडण. आणि घराघरामध्ये तोडाफोड आणि राज्य करा, हेच इंग्रजांचं जे काही धोरण होतं हे आता घरापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याहीपेक्षा वाईट. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतोय, दगाबाजाशी आपल्याला दगाबाजीनेच वागावं लागेल, त्याच्याशी सरळ वागून चालणार नाही.
दगाबाजानेच मारावं लागतं. त्याच्यामुळे हे दगाबाज सरकार आहे. या दगाबाज सरकारला दगानीच मारायचं. दगाबाजी करावं म्हणून दगाबाजी, पण जो दगाबाजी करतोय त्याच्याशी आम्ही दगाबाजीच करतोय. ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही बोलतो. आणि म्हणून मी तुम्हाला एकदा शेवटची विनंती करतोय की आम्ही लढायला आलोच आहोत. मुद्दामून मी आज आलो, सगळे चॅनल समोर आले, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय, सगळ्या प्रसार माध्यमांना धन्यवाद देतोय की या सरकारचा भ्रमाचा भोपळा म्हणा किंवा भ्रमाचं टरबूज म्हणा हे शेतकऱ्यांनी फोडलेलं आहे. जे सगळीकडे सांगतात 31,800 कोटी 31,800 कोटी, काल सुद्धा आज पेपरमध्ये बातमी आली 7,000 कोटी सोडले, कुठे काही मिळालेलं नाहीये. हे सगळा खोट्याचा कारभार आज चव्हाट्यावर आणण्यासाठी म्हणून मी फिरतोय. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही देखील सोबत राहिले पाहिजे आणि शेतकरी म्हणून तुम्ही आता एकजुटीने राहिले पाहिजे. जात पात धर्म सरळ बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकवटा. कोण तुम्हाला न्याय मिळवून देत नाही हे बघायला आम्ही समर्थ आहोत. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. ताई, तुम्ही फक्त आता लाडक्या बहिणीची जी तुमची व्यथा आहे ती सांगा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राजकन्या जावळे पाटील, छावा संघटनेची मराठवाडा अध्यक्ष आणि मी शेतकरी, स्वतः मी शेतकरी आहे. आणि जे काही मतदानाच्या आधी सरकारने जे सांगितलं होतं की मी लाडक्या बहिणींसाठी 1,500 देतो, ते तर आम्हाला गाजरच दाखवली त्यांनी. आणि लाडक्या बहिणींनी आपल्या घरातल्या माणसांवर सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि त्यांना निवडून दिलं, सत्यावर आणलं. आणि आज त्यांनी काय केलं, 2100 रुपये देतो म्हणून त्यांनी 1,500 रुपये द्यायचे लांबच आज 70,000 माझ्या महिला कमी केल्या आणि त्यांना गाजर दाखवलं. फक्त निवडणुकीच पूर्वीच फक्त त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला 2100 रुपये करतो. अहो 2100 रुपये नाही, तुझे 1,500 पण आम्हाला देऊ नको. माझा शेतकरी आज आत्महत्या करून मरायला लागलाय. तुझे 1,500 घेऊन आमच्या घरात तू माझ्या 1,500साठी माझ्या घरात जर आज गाडी घ्यायची म्हणलं तर आता कितीतरी भगिनीचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि संसार तुटलेत. का तर संसार दादा कालच होता लातूरचा एक विषय आहे आपल्या मुरुडचा. मला सांगा, माझं त्या महिलेचा नवरा गाडी घेतोय, गाडी घेत असताना बायको म्हणते माझं 1,500 कमी होतात लगेच. असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की गाडी घेतली की माझा पैसे कमी होतात. तर त्या दोघांमध्ये घटस्फोटाचा विषय चालू आहे. अरे तू माझा आमचे संसार उद्ध्वस्त करतो 1,500साठी, तू बंद कर. काय गरज आहे तुझे 1,500 आम्हाला, तू भीक देतोस. अरे आमच्या खरेवर येऊ. अजित दादा म्हणले की शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणले की म्हणजे सोंग करता येते का, सोंग करता येतं का पैशाचं? मला सांगा, शेतकऱ्याला सोंग त्याला कर्जमाफी करायची म्हणलं की मग तो सोंग करता येते का? सोंग नाही म्हणलं की त्याला घोटाळा कसा करता येतो? मला सांगा, माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही झाली तर आम्ही लाडक्या बहिणी त्या ऋण घेऊन आज आम्ही त्यांच्या मागे लागू. कारण आम्हाला कर्जमाफीच पाहिजे, हेक्टरी 50,000च पाहिजे आणि आमचं 7-12 कोरा झालाच पाहिजे दादा. हॅलो, आज आपल्या राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवजी सर, मी इथं माझ्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी इथं आलो. सर, मी लातूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील आहे. साहेब, माझ्यावर अन्याय झाला, मी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथं आलो. सर, आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये जो लातूर रेल्वे फॅक्टरी जो प्रकल्प आलाय त्या प्रकल्पामध्ये गेल्या महिन्यामध्ये मला इंटरव्ह्यू दाखवला आला होता. मी इंटरव्ह्यूला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथले जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. तर ते अधिकारी होते दक्षिणेतील अधिकारी होते. त्या दक्षिणेतल्या अधिकाऱ्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांचं नाव आहे गौतम सर. गौतम सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. मी आयटी वेल्डर आहे, पण माझी त्यांनी वेल्डिंगची ट्रायल घेतली नाही. ट्रायल न घेताच मला त्यांनी हाकलून दिलं साहेब तिथून. तर आणि तिथे गेल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की तिथं जेवढे पण अधिकारी भरलेत ते सर्व गुजराती, बिहारी हे सर्व अधिकारी तिथे भरलेत. मग ते अधिकारी काय करायला लागलेत, त्यांच्या राज्यातील लोकांना अगोदर प्राधान्य द्यायला लागलेत. मग हा प्रकल्प कशासाठी उभा केला साहेब? हा प्रकल्प मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला रोजगार भेटावा. मराठवाड्यातील तरुण जो वर्षानुवर्ष भटकत फिरला आहे त्या तरुणांच्या हाताला रोजगार भेटावा म्हणून हा प्रकल्प आणला.
मग ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला डावलण्यात येते साहेब. मग हा प्रकल्प तर मग ह्या प्रकल्प हा मुद्दा तुम्ही उचलून जावा, स्थानिकांना रोजगार भेटावा. निश्चितपणे मराठवाडा पोस्ट फॅक्टरीमध्ये काम करणारे तरुण मराठवाड्यातले किती आहेत आणि बाहेर राज्यातले किती आहेत, निश्चितपणे ही आकडेवारी काढून सरकारचा भांडाफोड करू. आणि मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या बरोबर का घेतलं नाही